गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जो जन्माला आला ना त्याचा मृत्यू निश्चित होणार आहे। पण प्रत्येकालाच वाटतं ना की मला मृत्यू कधी येऊ नये। पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर ही तुमची भीती आहे की तुम्ही मृत्यूला घाबरत असाल तर भगवंताचं नामस्मरणाशिवाय तुम्हाला पर्याय नाही। कारण जेव्हा तुम्ही भगवंताचं नामस्मरण कराल ना, तुम्हाला मृत्यूची भीती राहणारच नाही। पण मृत्यू हा गरजेचाच आहे ना। समर्थांनी सांगितलेलं आहे, मृत्यू येऊच नये असं प्रत्येकाला वाटत असतं। समुद्र मंथनाच्या वेळी आहे ना, अमृत कळश निघाला आणि तो प्राशन करण्यासाठी, अमर होण्यासाठी देव दानवाडमध्ये चढाओढ लागली होती ना, तिथे आपल्यासारख्या सर्वसामान्यांची काय कथावर। मृत्यूचे भय वाटणं स्वाभाविकच आहे, परंतु मृत्यू अटळ असणं शक्यच आहे ना, अशक्यच आहे ना। म्हणजे मृत्यू टाळणं अशक्यच आहे। जन्म मृत्यू हा सृष्टीचा नियमच आहे, तो कुणालाही चुकलेला नाही, तो आवश्यकी आहे ना। अन्यथा माणसाच्या जीवावर उठली असती। जर बघा देवाने आहे ना हे सुद्धा चांगलं केलं की माणसाचा मृत्यू कधी होणार आहे ना ते कधीच कोणाला सांगितलं नाही। बघा एका राजानं शहराबाहेर एका वृक्षाखाली बसलेल्या साधूला विचारलं, साधू महाराज, मला अमर करू शकेल अशी दिव्य वनौषधी किंवा चांगलं रसायन तुमच्याजवळ आहे का साधू बाबा? साधू म्हणाला, हे राजा, हा समोरचा आणि त्या पलीकडील असे 2 पर्वत तू ओलांडून गेलास ना की तुला एक सरोवर दिसेल, त्याचं पाणी तू पी, म्हणजे तू अमर होऊन जाशील। ते 2 पर्वत ओलांडून राजा त्या सरोवरापाशी जातो। त्याचं पाणी पिण्यासाठी आपल्या हाताची ओंजळ करून सरोवरावर तो वाकला। तेवढ्यात त्याच्या कानावर कोणीतरी कणल्यासारखा असल्याचा आवाज आला। पाणी पिणं बाजूला ठेवून राजा आवाजाच्या दिशेने गेला। एक जर्जर माणूस एका झाडाखाली आडवा पडून कण्हत असलेल्याच्या दृष्टीत पडला। राजानं त्याला कण्हण्याचं कारण विचारलं। तो म्हणाला, या सरोवराचं पाणी प्यायल्यामुळं मला अमरत्व आलं, परंतु वयाची 100 ओलांडताच माझ्या मुलाने मला घराबाहेर हाकलून दिलं। गेली 50 वर्ष मी या ठिकाणी पूर्णतः दुर्लक्षित अवस्थेमध्ये तळमळत पडलेलो आहे। आता माझी मुलं तर मरूनच गेली, पण नातवंडही मरायला टेकली, हे बघावं लागलं नाही। म्हणून गेली 5 वर्षे आहे ना मी अन्न पाण्याचा त्याग केला आहे, तरीही मी मरत नाही। त्या वृद्धाची करुण कहाणी ऐकून राजा मनात म्हणाला, छे, नुसत्या अमरत्वाला काही अर्थ नाही। म्हातारपणाशिवाय जर अमरत्व मिळालं ना तरच त्यात मजा आहे। आपण त्याबद्दल साधूला माहिती विचारू। त्याने साधूकडे पर्याय सांगितला। साधू म्हणाला, ज्या सरोवराकडे तू जाऊन आलास ना त्याच्याकडे असलेला डोंगर ओलांडून त्या पलीकडे गेलास तर पिवळ्या जर्द फळांनी भरलेला एक वृक्ष तुला लागेल। त्या वृक्षाचं एक फळ तोडून तू खा, म्हणजे तुला म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळेल। साधूच्या सांगण्याप्रमाणे राजा त्या वृक्षापाशी गेला। त्याने एक पिवळे धमक फळही काढलं। आता तो फळ खायला सुरुवात करणार तोच जवळपास भांडण सुरू झाल्याचा त्याच्या कानावर आवाज आला। एवढ्या दूर येऊन कोण भांडत असेल बरं? या विचारानं राजा त्या लोकांजवळ गेला। तिथे त्याला 4 तरुण आढळले।
त्यातल्या एकाला राजानं भांडणाचं कारण विचारलं. त्यावर तो म्हणाला, आता मी 250 वर्षाचा आहे, तरी माझ्या उजव्या बाजूला उभे असलेले 300 वर्षाचे माझे बाबा आहेत ना, ते पूर्वपार मालमत्ता माझ्या स्वाधीन करत नाहीत. मग त्यांच्याशी भांडू नको तर काय करू बरं? राजाने इतक्याच तरुण दिसणाऱ्या दुसऱ्या युवकाला विचारलं. तर तो म्हणाला, अहो, माझ्या उजव्या बाजूला उभे असलेले हे माझे 350 वर्षाचे वडील आहेत. ते मला संपत्ती देत नाही, तरी मी मुलाला कुठून संपत्ती देऊ सांगा? 350 वर्षाच्या तरुणाकडं राजानं प्रश्नार्थक दृष्टीनं पाहिलं असता. तो म्हणाला, मी तरी संपत्ती कुठून देणार? ही चूक माझ्या वडिलांची आहे ना, ते आता 400 वर्षाचे आहेत. यावर राजा म्हणाला, पण एवढी संपत्ती असताना तुम्ही डोंगर दऱ्यांमध्ये का वास्तव्य करताय बरं? यावर पंजोबा म्हणाले, आमच्या घरात दिवस रात्र मालमत्तेवरून भांडणं होत असल्यानं गावकऱ्यांनी आम्हाला गावाबाहेर हाकलून दिलं आणि आम्हाला इथे राहावं लागत आहे. तो प्रकार पाहून राजा म्हणाला, म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळालं तर तेही नकोच, कारण ते जास्त भयंकर आहे. राजा साधूजवळ परत आला आणि म्हणाला, तुम्ही मला मृत्यूचं महत्त्व पटवून दिलं. मृत्यू आहे म्हणून जगामध्ये प्रेम आहे, अन्यथा माणसेच माणसांच्या जीवावर उठली असती ना. साधू म्हणाला, मृत्यू टाळण्यापेक्षा मिळालेला दिवस, मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगायला हवं. त्यातच खरा आनंद आहे ना. आणि मृत्यूनंतर उत्तम गतीही आहे. स्वतःला बदला, जग बदलल्याशिवाय राहणार नाही. स्नान करताना नाम घेतलं पाहिजे तर ते तीर्थस्थान होईल. भोजन करताना नाम घेतलं पाहिजे तर तो प्रसाद होईल. चालताना नाम घेतलं तर तीर्थयात्रा होईल. स्वयंपाक करताना नाम घेतलं तर तो महाप्रसाद होईल. झोपताना नाम घेतलं तर ती ध्याननिद्रा होईल. आणि काम करताना नाम घेतलं ना तर ती कर्मभक्ती होईल. घरात नाम घेतलं तर घर मंदिर होऊन जाईल. म्हणजे मनुष्याचं जीवन आहे ना, या 2 भागांमध्ये विभाजलेलं आहे. एक मृत्यू आणि एक जन्म. पण जन्मापेक्षा मृत्यूची भीती जास्त आहे, जन्माची भीती नाही. म्हणून या जीवन मृत्यूच्या मध्ये मनुष्य अडकलेला आहे. सुख दुःखांच्या या छायेमध्ये मनुष्य पडलेला आहे. पण यावर जर उपाय हवा असेल ना, तर संतांनी आपल्या सांगितलेलंच आहे ना. मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना. बघा, संत आहेत ना, जणू काही संत म्हणतात, जाऊ देवाच्या गावा. संतांना देवाच्या गावाला जायचं आहे, म्हणजे त्यांना घाई झालेली आहे. आणि इकडे मनुष्य भगवंता घरी जाण्याकडं पाहत नाही. भगवंता घरी जाण्याला तो भीत असतो. असं संत का म्हणतात बरं? संतांनी म्हटलेलंच आहे ना, जाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा, जाऊ देवाचिया गावा. म्हणजे देवाच्या धामामध्ये जाऊ ना, तेथे मनाला खरी विश्रांती आणि शांती मिळेल. पण सर्वांना देवाच्या गावी जाता येतं का बरं? अजिबात नाही. काही यमाच्या गावी जातात. जे देवाच्या गावी जातात ना, त्यांच्या जीवाला सुख, शांती, समाधान सर्व काही मिळून जातं. पण देवाच्या गावी जाण्यासाठी नक्की मनुष्याला करावं काय लागतं बरं? बघा शांत स्वभावाच्या मनुष्याचा हा प्रश्न आहे ना. समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुला देवाच्या गावी जायचं असेल ना, तर हरिभक्त कीर्तन तुझ्या या कानी पडावं लागेल. त्यांचं नामस्मरण तुला घ्यावं लागेल. तेव्हाच तुला देवाच्या गावी जाता येईल ना. बघा, या अभंगाचा गाभा आहे ना, की देवावर पूर्ण विश्वास ठेवल्यास मन शांती, आधार आणि समाधान मिळतं ना.
म्हणजे भक्ताने अहंकार सोडून देवाच्या चरणी समर्पित व्हावं. म्हणजे आपलं जीवन आहे ना, हे जीवनचक्र आहे ना, मृत्यू एक अटळ सत्य आहे असे अनेक तत्त्वज्ञानीसुद्धा म्हणतात ना. धर्म आणि जीवनविचारसुद्धा मानतात. प्रत्येक सजीवाचा जन्म झाला ना, त्याचा मृत्यूसुद्धा निश्चित आहे. म्हणजे संत तुकाराम महाराजांनी सांगितलं ना की जग आणि शरीर हे नश्वरच आहे ना, त्यामुळं अहंकार, लोभ, मोह यामध्ये अडकून पडू नका. नामस्मरण आणि सदाचार करावा. संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, विचारात आणि मृत्यू हा अंत नसून जीवनाच्या प्रवासातील एक टप्पा आहे. आत्म्याचं स्वरूप शाश्वत असल्याची भावना आहेत ना, ते मांडून गेले. संत नामदेवांनी, संत एकनाथांनी सांगितलं ना की जीवन क्षणभंगूर आहे. देवभक्ती, दया, सत्य आणि परोपकार आहेत ना, यांनाच महत्त्व दिलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक आणि प्रत्येकाच्या या शब्द गोडीमध्ये आहे ना, प्रत्येक संतांनी मांडणी केलेली आहे. समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं, बघा, जगात जन्मलेल्या प्रत्येकाला मृत्यू येणारच ना. मृत्यूची भीती बाळगू नये. भीती तर जगण्यापेक्षा कर्तव्य, पराक्रम आणि धर्मानं जगावं. जीवन सार्थकी करावं. माणसानं सद्गुण, परोपकार, साधना, कर्तव्य यामध्ये आयुष्य घालवावं ना. म्हणजे शरीर हे नश्वर आहे, पण चांगली कर्म आणि समाजासाठी केलेलं कार्य लोकांच्या स्मरणामध्ये राहतं ना. समर्थ रामदास स्वामींनी सुंदर अशी एक प्रसिद्ध एक ओवी आहे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. म्हणजे यांचा अर्थ असा आहे की शरीराचा अंत होणारच आहे, पण असं जीवन जगावं ना की आपल्या सत्कर्माची कीर्ती कायम राहील. समर्थ दासबोधामध्ये समर्थ वारंवार सांगतात की मृत्यूची जाणीव माणसाला आळस, मोह आणि अहंकार सोडून या जागृतपणे जगायला शिकवते ना. त्यामुळं मृत्यू हा घाबरवण्याचा विषय नसून जीवन अधिक अर्थपूर्ण करण्याची आठवण आहे ना. म्हणजे समर्थांच्या दृष्टीनं प्रश्न मृत्यू येणार का हा नसून मृत्यू येईपर्यंत आपण कसं जगतो हे अधिक महत्त्वाचं आहे. समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मनास जना हेची क्रिया धरावी. म्हणजे शरीराचा एक दिवस अंत होणारच आहे, परंतु माणसानं असं सत्कर्म करावं की देह गेल्यानंतर आहे ना, त्यांची चांगली कीर्ती लोकांच्या स्मरणामध्ये राहील. हेच सज्जन मनाने ध्येय ठेवावं ना. नाहीतर आपण या कलियुगामध्ये पाहतो माणसं एवढी वाईट कर्म करतात ना, किती बघा त्यांचा मृत्यू झाला ना की प्रत्येक मनुष्याच्या शब्दांमध्ये असतं, याचा मृत्यू झाला हे सगळ्यांना बरं झालं, नाहीतर यानं अनेक वाईट लोकांचं पूर्ण हानी केली असती. म्हणजे अशी जर आपली कीर्ती असेल तर आपला मार्ग भगवंताकडे जाईल का बरं? कधीच नाही, तो नरकाकडे जाईल ना. समर्थांनी पुढील एक सुंदर श्लोक सांगितलेला आहे, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. म्हणजे एक जण मरण पावतो, दुसरा त्याच्यासाठी शोक करतो, पण एक दिवस तो शोक करणाऱ्यालाही मृत्यू येणार असतो. म्हणून मृत्यूचे स्मरण ठेवून विवेकानं जीवन जगावं ना. हे श्लोक मृत्यूची भीती निर्माण करण्यासाठी नाहीत, तर जीवनाचं महत्त्व समजावं, कर्तव्य करावं आणि सदाचारानं जगावं यासाठी आहेत ना. बघा, एकदा एक श्रीमंत मनुष्य आहे ना, समर्थ रामदास स्वामींकडे आला. त्यांच्याकडे धन, मान, सन्मान, सर्व सुखसोयी होत्या, पण मन मात्र अस्वस्थ होतं. तो म्हणाला, स्वामी, मला मनशांती मिळत नाही, मी काय करू बरं? माझ्याकडे सर्व काही असून सुद्धा माझं मन स्थिर नाही. समर्थांनी त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले,
तुला फक्त 7 दिवसांचं आयुष्य उरलेलं आहे, म्हणजे तू 7 दिवसाच्या आतमध्ये मरू शकशील. हे ऐकून तो मनुष्य खूप घाबरला. घरी गेल्यावर त्यानं भांडणं थांबवली, लोकांची माफी मागितली, गरिबांना मदत सुरुवात केली, कुटुंबियाशी प्रेमाने वागू लागला आणि देवाचं नामस्मरण सुरू केलं. 7 दिवस गेले. 8व्या दिवशी तो पुन्हा समर्थांकडे आला. समर्थांनी विचारलं, या 7 दिवसात तू कोणाशी भांडलास का? तो म्हणाला, नाही स्वामी. कोणाचा द्वेष केला का? तो म्हणाला, नाही स्वामी. वाईट कर्म केले का? अजिबात नाही. मृत्यू समोर दिसत असल्यानं तसे विचारही मनात आले नाहीत. म्हणजे तेव्हा समर्थ म्हणाले ना, हेच रहस्य आहे. मृत्यू कधीही येऊ शकतो. याचं स्मरण ठेवलं ना तर माणूस अधिक सजग आणि प्रेमळ आणि सदाचारी बनतो. म्हणजे मृत्यू अटळ आहे ना. मृत्यूचं स्मरण निराशेसाठी नव्हे तर जागरूकतेसाठी असावं. प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस असू शकतो असं समजून चांगली कर्म करावीत ना. राग, द्वेष, अहंकार यापेक्षा प्रेम, सेवा आणि सदाचार यांना महत्त्व द्यावं ना. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, प्रत्येक वळणावर ज्यांच्या जीवनामध्ये समर्थांचे विचार असतील ना, त्याला कधीच मृत्यूचं भय वाटणार नाही. आणि आज समर्थांच्या विचारांची गरज आहे. पण मनुष्य मात्र समर्थांचा विचार कधीही आपल्या जीवनामध्ये उतरवित नाही आणि मग मृत्यूच्या वेळी त्याला खूप पश्चाताप होतो. म्हणूनच संतांच्या प्रत्येक ओवीमध्ये, प्रत्येक अभंगामध्ये असं आपल्याला दिसून येतं ना की मनुष्याला भगवंताची गरज आहेच. भगवंताशिवाय मनुष्य जगू शकत नाही. संत तुकाराम महाराजांनी, संत ज्ञानेश्वरांनी, समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला सांगितलं ना, भगवंत म्हणजे केवळ मंदिरात देव नाही तर सत्य, प्रेम, करुणा, आधार आणि जीवनाला दिशा देणारे तत्व आहे ना. रामदास स्वामींनी सांगितलं, धन, सत्ता, मान, सन्मान हे तात्पुरे स्वरूपाचे आहे. संकट, दुःख, मृत्यू आणि अनिश्चितेसमोर मनाला धैर्य देणारा आधार आहे ना, तो माझा भगवंत आहे. भगवंताचं स्मरण माणसाला विवेक, धैर्य आणि सदाचाराकडे नेतं ना. तर काही लोक धार्मिक श्रद्धेशिवाय नैतिक आणि अर्थपूर्ण आणि आनंद जीवन जगतात. त्यामुळे भगवंताची गरज हा प्रश्न व्यक्तीच्या श्रद्धेवर अवलंबून असतो. म्हणजे संतांचा निष्कर्ष मात्र असा दिसतो, जसा शरीराला अन्नाची गरज असते तसा मनाला आणि आत्म्याला भगवंताच्या स्मरणाचा आधार असतो ना. म्हणूनच संतांच्या भाषेमध्ये भगवंताची गरज केवळ मृत्यूनंतरच्या मुक्तीसाठी नसून आजचं जीवन शांत होण्यासाठी आहे, आजचं जीवन संयमी होण्यासाठी आहे, आजचं जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी आहे. म्हणजे एकदा एक माणूस नदी पार करण्यासाठी नावेमध्ये बसला. नदी शांत होती. तो नावाड्याला म्हणाला, तू दिवसभर रामराम का म्हणतोस बरं? त्याचा काय उपयोग बरं? मेहनत कर, पैसा कमाव. नावाडी हसून म्हणाला. काही बोलला नाही. थोड्या वेळानं नदीच्या मध्यभागी अचानक वादळ आलं. जोराचा वारा सुटला. लाटा उंच उठल्या. नाव डळमळू लागली. तो श्रीमंत माणूस घाबरला. त्याचे हातपाय थरथर कापू लागले. नावाडी शांतपणे नाव सांभाळत होता आणि तोंडाने रामराम म्हणत होता. शेवटी ते सुरक्षित किनाऱ्यावर पोचले. तो माणूस म्हणाला, तू एवढा शांत कसा राहिलास बरं? नावाडी उत्तरला, साहेब, नदी शांत असताना माझ्या रामनामाची किंमत तुम्हाला वाटली नाही, पण संकट आलं ना तेव्हा धन, प्रतिष्ठा, हुशारी काहीच उपयोगात पडली नाही. मनाला धैर्य देणारा आधार लागला. मला तो रामनामामध्ये मिळाला ना. म्हणजे तात्पर्य, भगवंत म्हणजे केवळ चमत्कार करणारा नाही, जीवनातील संकटांना सामोरे जाण्यासाठी मनाला आधार आणि धैर्य अशा देणारे तत्व म्हणजे भगवंत आहे ना. सुखात माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो, पण दुःखात त्याला एखाद्या मोठ्या आधाराची गरज जाणवते.
म्हणजेच भगवंताची गरज त्याला नसते जो फक्त जगतो. भगवंताची गरज त्याला असते जो जीवनाचा खरा अर्थ शोधतो ना. म्हणून आपल्या जीवनामध्ये भगवंताशिवाय काहीच नाही. म्हणून भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहा. मृत्यूचं भय आयुष्यामध्ये कधीच वाटणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.